जागरूक जनतेचे एकमत, आपलं जागृत जनमत। अर्जुनवाडा डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या विजयाचा जल्लोष। 280 शिरोळ विधानसभा मतदारसंघातून आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर हे दुसऱ्यांदा 41,196 मतांनी आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल अर्जुनवाडातील कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करून विजय उत्सव साजरा केला। यावेळी जागृत जनमत न्यूजशी बोलताना माजी सरपंच नंदकुमार पाटील व हनुमान संस्थेचे माजी चेअरमन प्रदीप चौगुले सावकर काय म्हणाले ते आपण पुढे पाहूया। जागृत जनमत न्यूज साठी अर्जुनवाडहून संपादक विनोद पाटील। माननीय राजेंद्र पाटील यांनी शिरोळ तालुक्यात जो भरपूर निधी आणून 1903 कोटीचे विकास कामे केली, तसेच त्याच्याबरोबर अर्जुनवाड गावामध्ये सुद्धा भरपूर निधी कुठलाही जात धर्म पक्ष पंथ न पाळता दिल्यामुळं अर्जुनवाड गावाने त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं व सर्वाधिक 1 नंबरची 2000 मते देऊन त्यांच्या विजयात सहकार्याचा हातभार लावला। यांच्या प्रयत्नातून अर्जुनवाड येथील विकास कामे भरपूर झाले। तसेच लाडकी बहीण योजना ही योजना अत्यंत प्रभावीपणे तालुक्यात राबवली व सगळं म्हणजे सर्व बहिणींना 7,500 रुपये ऐन म्हणजे पावसाळ्यात मिळाल्यामुळं सर्व बहिणींनी पण त्यांच्या म्हणजे एकनाथ शिंदे भावावर अगदी घरच्या भावाप्रमाणे प्रेम केलं। म्हणून राजेंद्र पाटील यड्रावकरांना अर्जुनवाडकरांनी भरपूर मतांनी लीडिंग दिलं। आम्ही अर्जुनवाडकरांचं ऋण कधीही विसरणार नाही।